नमस्कार मित्रांनो, आहे दादू आणि आहे मी. आम्ही दोघं चाललो आता उरणला. दोन तिकीट काढले. ऑफिसचं काम आहे आमच्या, तर आम्ही दोघं जण चाललोय उरणला. दादू जरा मोठा वाटतो माझ्यापेक्षा. तुम्हाला आमचा प्रवास दाखवतो कसा चाललाय. ट्रेन बघा किती फास्ट गेली तिकडून अशी. आम्ही इथे बसून ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन आमची 1 तास लेट आहे अजून. दादूने आमच्यात पबजीची मॅच झाल्यावर बॅकग्राऊंड व्हिडिओ चालू करून लगेच पबजी चालू केली. मॅच लागली भेटल्यानंतर अशा प्रकारे आमची ट्रेन आलेली आहे. हा बोर्ड बघा, पनवेल. ट्रेन आले दादू आणि मी आलो ट्रेनच्या आतमध्ये. खाली बघा, थोड्या वेळात पूर्ण भरून जाईल. नंतर बाजूला पण ट्रेन लागले, इकडे सगळ्यात बसलेले बघा माणसं. अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झालेला आहे. अशा प्रकारे आमची ट्रेन निघाली. आता चाललेला बघा तिकडे बाहेर ते लटकाय चाललेलं, तिथे फक्त गरम होतोय मला. त्याला बोललं तर उदास होऊन बसलाय बघा निघाल्या. कॅमेरा फुल फोकस होत होतो. दिसेल का पण? बिल्डिंग अशा प्रकारे शेवट सराव करावे. आम्ही इथे बसलो. ही ट्रेन आम्ही एकदम पळत पळत पकडली. एकदम त्या साईडच्या पटरीवर उतरलेलं ना, तिथे उतरले. तिकडून असं वरनं पळत आलं.
तर काहीच आम्ही आता उरणला पोहोचलोय. तुम्हाला उरण हे बाहेर पडायचं एक्झिट आहे. हे बघा, आता इथून ही ट्रेन परत जाते पेल आणि आम्ही स्टेशनला आलो. आहे बघा, आणि बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला. इथून बाहेर गेलं आम्हाला स्टेशन कुठे गाडी पकडायची तेच माहित नाही. बघा लांब लांब पर्यंत कुठं आहेच नाही रिक्षा, नाही तर काय कुठे नेऊन सोडले असं वेळ. आणि रस्त्याला असं सगळं हे दिसत कंटेनर विंटेनर ह्याच्यात सोडले का पब्जीच्या आता अंडर का अशा प्रकारे दोन्ही साईडला बाहेर एक्झिट आहे. जायचं कोणत्या साईडला हे नाही माहिती. ईस्ट वेस्ट इकडच्या साईड इकडून पब्लिक चाललेली आहे. आम्ही पोचलो इकडे, पण आम्हाला जरा रिक्षा भेटत नाही. बघा आम्ही रस्त्याने चालत चाललोय. ते NPT साठी आता रिक्षा बघा इकडून गाड्या येत आहेत. आम्हाला एवढं कडक आहे. आम्ही बॉटल भरून ज्यूस घेतला, आता उसाचा रस घेतलाय. रिक्षा आले, रिक्षा जाते का बघायची आम्हाला. ते NPT ला ती पण रिक्षा फुल आहे. रिक्षा फुल आहे. असं कुठल्या तरी 4 व्हीलरला हात दाखवून जायला. हे देखो, ती पण तिथेच आत गेली. बाहेर आलो. आम्हाला रिक्षा नाही भेटत. आम्ही भर रस्त्याने चालत आणि आपला 17.5 किलोचा बॉक्स घेऊन पण मारणार आहे. आम्हाला इथून चालत 1 तास दाखवतो. 1 तास एवढं चालत जायचं. गाड्या लाईनीत चालल्या. इथं काय रिक्षावाले जात नाही. इथं रिक्षावाले जात नाही. तिथं NPTला अशा प्रकारे आम्हाला रिक्षा भेटत नव्हती. दादूमुळे भेटले आम्हाला रिक्षा. आम्ही रस्त्याने अर्ध्यापर्यंत आलो त्या रिक्षातून तिकडे मागपर्यंत. तिथून ते बोलले की आम्हाला इथून पुढे ना दुसरी रिक्षा जाईल, तर इथपर्यंत सोडला. आता इथून आम्ही इथून लेप मारला तरच तिकडे जायला रिक्षा भेटेल तिकडून दुसरी. इथून डायरेक्ट रिक्षा केली असती तर जास्त भाडं सांगितलं असं. म्हणून ते काका बोलले की इथून थोडं पुढे जा, तिथून लेफ्ट मारून रिक्षा पकड, कारण की इकडून रिक्षा जात नाही त्या साईडला. त्यामुळे आम्ही आता दोघं रस्त्याने चाललोय. आणि हे बघा काय झालं, तर गिला हो गया. साला ज्यूस पी रहा था, स्पीड ब्रेकर आया, रिक्षावाल्याला दिसलंच नाही. जे उडवले स्पीड ब्रेकर हाफ करून बॉटलच उलटी झाली माझी. आता असतं बघा कसं मागून. काका आम्हाला जायचं होतं तिकडच, पण ऍड्रेसचं नावच माहित नाही. पहिले लांबपर्यंत आहे. हे बघा पटरीच्या मधनं चाललंय, कारण की आम्ही मधून वाट शोधत चाललो. तर ह्या ब्रिज दिसतोय बाजूचा, त्या ब्रिज खालून सरळ तिकडे जायचंय. ह्या साईडून पण ह्या साईडून त्या ब्रिजकडे जा, तिकडून परत इकडे चालत आहे. मग इथून एक शॉर्टकट वाट दिसते आम्हाला मधून क्रॉस थोडे जण. त्यामुळे आम्ही पण बोललो इकडूनच जाऊ. तर अशा प्रकारे
वाटेला ही पटरी आहे. Head east on Shiva Road, then turn left. आणि इकडून चाललो आम्ही आता ब्रिजच्या खालून खालून सरळ निघून जाणार तिकडं पुढं. मी कंपनीच्या आत आलोय बघा. तो मेन गेट आहे मागे आहे तो. दादूला तिथे थांबवलंय आणि माझ्या एकट्याचा गेट पास बनवला आहे ना, तर गेट पासवर माझी एंट्री करून मी आलोय. त्याला थांबतो तिथे, मी बॉक्स घेतो आणि परत येतो लगेच. तो बॉक्स घेऊन मी लगेच येईन. मग इकडून ओला वगैरे करेन, जाईन पुढे. तर अशा बघा ही जे NPT सीड्स कंपनी आहे, मेन हायवेलाच आहे तसं म्हणायला गेलं तर. ते तिथून पुढून आतमध्ये जायचं शायद मला, त्या तिकडून मध्ये. मी मागच्या वेळेस बाईकने आलेलो एकदा, मला आठवत आहे. मेन गेटवर इथे काहीतरी दिलेलं आणि गेलेलं परत. पेपर होते कोणते तरी. तर आता बघतो आतमध्ये जाऊन काय आहे ते. दिवसाच्या लाईटी चालू बघा या खांब्यांच्या. कायच आम्ही बॉक्स घेऊन परत चाललोय बघा. तो बॉक्स घेतला, आता चाललोय परत इकडून तिकडं. बघा दादू मदत नाही करत मला बॉक्स घ्यायला. तिथपासून मी इथपर्यंत आणलाय चालत आलो. गाडी बुक केली ऑनलाईन पण ती अजून येतच नाही. लोडिंग दाखवते. मग आता मेन रोडला जातो, तिथे जाऊन भेटली. दादू तुला काय बोलायचं आहे? तर मित्रांनो आम्ही इथं कधी बसलोय, हायवेला बसलोय, गाडीची वाट बघतोय. रिक्षा बुकच होत नव्हती. आम्ही किती वेळ झाला इथंच बसून आहे. गाडीचा नंबर आहे 1761. येते का बघतो. काय आले अजून? आम्ही कंटाळलो इथं बसून. बघा दादू गाडीची वाट बघून दमलाय. हालत खराब झाली. एक गाडी बुक झाली, ती पण कॅन्सल झाली. आपण रिक्षा बुक केली तर रिक्षा एक पण येत नाही. कोणत्याची वाट बघते. येते का? फायनली आम्हाला गाडी भेटली. आता आम्ही चाललोय AC मध्ये बसून मस्त आरामात. मजेशीर चाललोय. आणि आता 3 तास तरी बसूनच होतो आम्ही. त्यानंतर आम्हाला गाडी भेटली. आता दादू कंटाळला इथे.